तर प्रश्न असा आहे की स्त्रियांनी कीर्तन करावे का करू नये? काही लोकांचं मत असेल स्त्रियांनी कीर्तन करू नये, स्त्रियांनी कीर्तन करू नये, पण काही लोकांचं तर नक्कीच असं म्हणणं आहे की स्त्रियांनी कीर्तन करावं. मग आपण कोणत्या मताचा पुरस्कार करायचा? स्त्रियांनी कीर्तन करावे या मताचा पुरस्कार करायचा का स्त्रियांनी कीर्तन करू नये या मताचा पुरस्कार करायचा? तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सत्याच्या बाजूकडून बोला. जे खरं असेल त्याचा तुम्ही पुरस्कार करा. जे वेदाला मान्य असेल, जे शास्त्राला मान्य असेल, ते योग्य असेल त्याचा तुम्ही पुरस्कार करा. तर त्याच न्यायाने आपण आज या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मुळामध्ये कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय तर यावर थोडंसं आपण चर्चा करू. तर कीर्तन ही एक भक्ती आहे जी श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्या 9 प्रकारच्या भक्तीपैकी आपल्या संतांनी त्या 9 प्रकारच्या भक्तीचा आग्रह केलेला आहे की 9 प्रकारची भक्ती करावी असा आग्रह हे संतांचा सुद्धा आपल्याला आहे. त्यामुळे कीर्तन ही एक भक्ती आहे आणि भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो. तुकोबाराय स्वतः सांगतात, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नामे. कीर्तन मग ते कोणतंही कीर्तन असो, स्वरूप कीर्तन असो, लीला कीर्तन असो, गुणकीर्तन असो, आणि कोणताही कीर्तन असो, कीर्तन करण्याचा अधिकार तुकोबाराय म्हणतात हा अधिकार सर्वांनाच आहे. तो कोणीही असो. आपण पुराणामध्ये जर अभ्यास जर केला तर मानवानीच नव्हे तर पशु पक्ष्यांनीही कीर्तन केलं आणि स्वतःचं आत्मकल्याण करून घेतलं, उद्धार करून घेतला. म्हणून तुम्हाला जर भक्ती म्हणून कीर्तन करायचं असेल तर मग त्यामध्ये स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, अन्य कोणी असो, कोणीही असलं तरी त्याला कीर्तन करण्यास कोणीही विरोध करू शकत नाही, त्याला बंधन करू शकत नाही. कीर्तनापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. एका अंगाने आपण असा विचार करू शकतो, कीर्तन ही भक्ती आहे आणि भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नाथबाबा सांगतात, न रातवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. त्यामुळे भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. स्त्रिया असो, पुरुष असो, किंवा पशुपक्ष्यांनी जर कीर्तन केलं तर स्त्रियांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही असं म्हणणारे तुम्ही कोण? त्यामुळे स्त्रियांना कीर्तनाचा अधिकार नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. दुसऱ्या अंगाने जर विचार करायचा आपण ठरवलं तर मुळामध्ये स्त्री पुरुष हे काय आहे हे भेद नाहीच. ते तुम्हाला जे भेद दिसतात ते उपाधीमुळे भेद दिसतात. उपाधी जर बाजूला केली तर वास्तव पाहता चैतन्य एकच आहे, एकच परमात्मा आहे. तेच चैतन्य स्त्रीच्या शरीरामध्ये आहे, तेच चैतन्य पुरुषाच्या शरीरामध्ये आहे, तेच चैतन्य प्राण्याच्या शरीरामध्ये आहे. चैतन्यामध्ये मुळात भेद नाही. त्यामुळे तुम्ही उपाधी न पाहता चैतन्याचा स्वीकार करा. ते चैतन्याचा स्वीकार करतात त्याला ज्ञानोबाराय उलटा संत म्हणतात, जे तत्वज्ञ संत स्वीकारी. म्हणून हे स्त्री पुरुषाचा भेद न करता प्रत्येकाला कीर्तनाचा अधिकार आहे असं आपण काय करावं, सांगावं. त्याचं तसंच वर्णन येतं. आणि तिसऱ्या अंगाने जर पुन्हा जर विचार करायचं ठरवलं, स्त्रियांना कीर्तनाचा अधिकार नाही असं जर कोणी म्हणत असेल, का म्हणतात बाबा तुम्ही स्त्रियांना कीर्तनाचा अधिकार नाही? तर आमच्याकडे काही म्हणजे स्त्रियांनी कीर्तन करावं असा प्रमाण मिळत नाही, पण स्त्रियांनी कीर्तन करू नये असं प्रमाण तरी कुठे मिळतं? मला तर आतापर्यंत कुठे मिळालं नाही. तुम्हाला जर मिळालं असेल तर मला तुम्ही पाठवू शकता. स्त्रियांनी कीर्तन करू नये असं स्पष्ट वक्तव्य तुकोबारायाच्या गाथेतही कुठं नाही, ज्ञानेश्वरीतही नाही, नामदेवरायाच्या गाथेतही नाही, एकनाथ महाराजांच्या गाथेत नाही. स्त्रियांनी कीर्तन करू नये असं स्पष्ट वक्तव्य कोणी आतापर्यंत केलं नाही. तर मग याच्यावरून असं लक्षात येतं, आणि बरं पुरुषांना तरी का अधिकार कीर्तनाचा द्यायचा? पुरुष म्हणून जन्माला आले तर तेच कीर्तन करू शकतात असं का आग्रह? काय आहे पुरुषामध्ये असं की जो कीर्तन करू शकतो? मुळामध्ये भक्ती जर करायची असेल तर पुरुष स्त्री हा भेद पहिला डोक्यातला घालून टाकावा आणि नंतर भक्तीला लागावं. त्यामुळे स्त्री असो, पुरुष असो, कोणीही कीर्तन करू शकतो.